विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कोविड-19 मुळे म्हणजेच कोरोनामुळे सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेता आपण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू करण्यासाठी काही विषयांच्या टॉपिकचे व्हिडिओ तयार करीत आहोत. या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उद्बोधन व त्यांना त्या विषयाचे ज्ञान मिळणार आहे आणि त्यांनी ते ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी आज आपण आजच्या या व्हिडिओ क्लिप्समध्ये TYBCom वर्गातील ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयातील इन्शुरन्स क्लेम हा टॉपिक समजून घेणार आहोत. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात आजचा आपला टॉपिक इन्शुरन्स क्लेम्स. सर्वप्रथम आपण समजून घेऊयात इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय. इन्शुरन्स क्लेम याचा अर्थ असा आहे, आपण आपले व्यावसायिक नुकसान होऊ नये याकरिता आपण विमा काढत असतो. काही वेळा अचानक अपघात झाला, आग लागली, चोरी झाली, भूकंप आला, महापूर आला इत्यादींमुळे आपण विमा काढत असतो. विमा काढल्यानंतर अशी दुर्घटना झाली तर विमा कंपनीकडे क्लेम सादर करावा लागतो. किती रुपयांचा माल होता, किती रुपयांचा माल जळाला, किती रुपये भरपाई रक्कम आपल्याला त्यांच्याकडून पाहिजे, तर यासाठी क्लेम सादर करावा लागतो. पण अडचण अशी असते की जो माल जळाला असेल त्यासोबत गोडाऊन मधील रेकॉर्ड पण जळालेले असते. त्याची माहिती इकडून तिकडून शोधून जमा करून अखेरच्या दिवशी म्हणजे आग लागली त्यावेळेला किती माल शिल्लक होता हे शोधून काढावे लागते. आणि त्यासाठी आपल्याला विद्यापीठाने दिलेल्या सिलेबसमध्ये दोन पद्धतीने आपल्याला इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करावायचा आहे. त्या दोन पद्धती अशा आहेत, एक लॉस ऑफ स्टॉक मेथड, दुसरी लॉस ऑफ प्रॉफिट मेथड. या मेथडलाच आपण कॉन्सिक्वेन्शियल प्रॉफिट पॉलिसी मेथड असे म्हणतो. आता आपण हेच प्रॅक्टिकली समजून घेऊयात का इन्शुरन्स क्लेम ही प्रोसेस नेमकी कशी आणि कोणत्या पद्धतीने पूर्ण होते. तर इथं दिलेल्या डायग्राम मध्ये बघा, एक फॅक्टरी इमेज आणि दुसरी इन्शुरन्स कंपनी. तर फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल आणि मशिनरी आणि माल असतो आणि त्या मालाची किंमत, मशिनरीची किंमत, रॉ मटेरियलची किंमत ही पण मोठ्या प्रमाणात असते. मग अशा वेळेला काही अचानक काही दुर्घटना घडली, आग लागली, चोरी झाली, भूकंप आला, महापूर आला, अशा वेळेला फॅक्टरी मालकाचे नुकसान होऊ नये यासाठी फॅक्टरी मालक इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढून घेतो किंवा इन्शुरन्स कंपनीवाले फॅक्टरी मालकाला विमा का काढावा, किती रकमेचा काढावा याबद्दल मार्गदर्शन करतात. आणि मग त्या दोघांमध्ये एक सामंजस्य असं अग्रीमेंट होतं आणि मग इन्शुरन्स कंपनी जे काही रॉ मटेरियल असेल, मशिनरी असेल ते इन्शुअर करते, म्हणजे त्याची हमी घेते का काही नुकसान झाल्यास आम्ही त्याची भरपाई करू. त्यानंतर फॅक्टरी ओनर जो असतो त्या बदल्यात विमा कंपनीला किंवा इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम पेड करतो आणि भविष्यात काही घटना घडलीच तर इन्शुरन्स कंपनी फॅक्टरी ओनरला क्लेम देण्यासाठी बांधील राहते. इथं फॅक्टरीलाच आपण किंवा फॅक्टरी ओनरला आपण इन्शुर्ड असं म्हणतो. इन्शुर्ड म्हणजेच विमा उतरवणारी व्यक्ती आणि इन्शुरन्स कंपनीला आपण इन्शुरर म्हणतो. इन्शुरन्स म्हणजे विमा कंपनी. तर अशा पद्धतीने ही एक विमा कसा उतरवावा ही संकल्पना आपण किंवा कशासाठी उतरवतात ही संकल्पना आपण इथं या डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेतली. आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो, विमा का उतरवतात आणि कशासाठी उतरवतात. तर आता विमाचा क्लेम कशा पद्धतीने काढला जातो त्याची प्रक्रिया आपण इथे समजून घेऊया. ही फॅक्टरी आहे समजा आणि फॅक्टरीला
अनफॉर्च्युनेटली आग लागली आणि आग लागल्यानंतर तो क्लेम कसा काढला जातो ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर त्याची एक प्रक्रिया असते, त्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत आता. त्या पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात. तर खऱ्या अर्थाने आता इन्शुरन्स क्लेम कसा काढला जातो ही प्रक्रिया आता इथून पुढे सुरू झालेली. अगोदरच्या किंवा मागे सांगितल्याप्रमाणेच आपण विमा कॅल्क्युलेशन किंवा विमा का काढतो, तर अचानक व्यवसायामध्ये आग लागली, पूर आला, चोरी झाली, भूकंप आला, तर अशा वेळेला आपण इन्शुरन्स क्लेम आपल्याला काढावा लागतो. तर इन्शुरन्स क्लेम काढण्याच्या दोन पद्धती आहे, त्या आपण अगोदर बघितल्याच आहे, पण तरी एकदा परत रिव्हिजन म्हणून क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट या दोन पद्धतीने आपण इन्शुरन्स क्लेम हा कॅल्क्युलेट करत असतो. सो पहिल्यांदा आपण बघूयात लॉस ऑफ स्टॉक मेथडने इन्शुरन्स क्लेम किंवा क्लेम कशा प्रकारे काढला जातो. लॉस ऑफ स्टॉक मेथड मध्ये आपण क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी अतिशय सोप्या अशा 5 स्टेप बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊयात. तर स्टेप फर्स्ट असेल, आपल्याला एक ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं. त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुम्ही 11वी पासून ते आता TYV पर्यंत फायनल अकाउंट सोडवत आलात किंवा टॅली करत आलेला आहात. ट्रेडिंग अकाउंटला जनरली काय असतं आणि ट्रेडिंग अकाउंटवरनं आपल्याला कोणती फिगर काढावी लागते हे जनरली सर्व जणांना एक आयडिया आहे. तरी पण आपण तुमच्या समोर फॉर्मॅट दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटचा. डेबिट क्रेडिट, डेबिट साईडला जसं की टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, टू डायरेक्ट एक्सपेन्सेस जर प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तर, आणि क्रेडिट साईडला बाय सेल्स, बाय क्लोजिंग स्टॉक, आणि त्यावरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ही बॅलन्सिंग फिगर आपण काढत असतो. एकंदर ही पूर्ण आपली फर्स्ट स्टेप झाली आणि फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला इथं लक्षात आलंय की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावा लागतो. तो ग्रॉस प्रॉफिट का काढावा लागतो हे आपल्याला दुसऱ्या स्टेप मध्ये लक्षात येईल. तर स्टेप दुसरी आहे, आपल्याला इथे ग्रॉस प्रॉफिट रेशो काढावा लागतो सेलच्या मदतीने. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्याचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की पहिल्या स्टेपमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट काढला, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो काढला. आता आपण तिसऱ्या स्टेपकडे जाऊयात की ती अतिशय महत्वाची, की ज्यामध्ये आपण एक मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हे आपलं इयर सुरू झाल्यापासून ते ज्या दिवशी आग लागली असेल त्या तारखेपर्यंत असेल. तर आपण उदाहरणार्थ बघूयात. उदाहरणार्थ 1 एप्रिल 2019 ला आपलं इयर सुरू झालं आणि 30 जून 2019 ला आग लागली. तर जो काही ट्रेडिंग अकाउंटला आपण पूर्ण वर्षाचा कालावधी घेतो, तो कालावधी न घेता इथे वर्ष सुरू झालं आणि आग ज्या तारखेला लागली त्या दरम्यानचा जो कालावधी असेल, म्हणजे अप टू दी डेट ऑफ फायर, हाच आपण कालावधी घेतो. म्हणजे फ्रॉम टू, म्हणजे 1 एप्रिल 2019 टू 30 जून 2019 हा स्पेसिफिक कालावधी आपण मेमोरंडम अकाउंटला घेत असतो. म्हणजे या कालावधीमधील जो काही ओपनिंग स्टॉक असेल, परचेसेस असतील, डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, सेल्स असतील, हे आपल्याला दिलेलेच असतात, ते आपण घेत असतो. जो ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला नसेल, जो काही ट्रेडिंग अकाउंटला क्लोजिंग स्टॉक असेल, तो आपल्याला मेमोरंडम अकाउंटला ओपनिंग स्टॉक असेल. आणि इथे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावा लागतो. ग्रॉस प्रॉफिट हा आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या मदतीने सेल्स वरती आपण तो कॅल्क्युलेट करत असतो. आणि क्रेडिट साईडला आपल्याला एक बॅलन्स फिगर मिळते, त्याला आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणतो. त्याला दुसरं नाव असं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. अशा प्रकारे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या मदतीने आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे ज्या वेळेला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे एकूण किती स्टॉक शिल्लक होता ही व्हॅल्यू आपल्याला याच्यावरनं बॅलन्स फिगर म्हणून मिळते. स्टेप 4 अतिशय सोपी ही स्टेप आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक.
जो काही आपण मेमोरेटिव्ह ट्रेडिंग अकाउंटला स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर म्हणजे जो काही क्लोजिंग स्टॉक काढलेला असेल त्या क्लोजिंग स्टॉक मधून स्टॉक सॅल्वेज ही अमाऊंट आपल्याला लेस करायची आहे. म्हणजेच स्टॉक सॅल्वेज म्हणजे काय, धिस गुड्स नॉट अफेक्टेड बाय द फायर, म्हणजे आग लागली त्यावेळेला काही स्टॉक हा आपण वाचवला, म्हणजे तो जळण्यापासून आपण त्याला वाचवलं म्हणून त्या स्टॉकला म्हणायचं स्टॉक सॅल्वेज, का जो आगीपासून तो माल आपला वाचलेला आहे. किंवा जे काही फायर फायटिंग एक्सपेन्स असतील ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील. फायर फायटिंग एक्सपेन्स म्हणजे काय, तर आग लागली त्यावेळेला काही माल आणि मशिनरी किंवा फर्निचर वाचवण्यासाठी आपला काही खर्च आला असेल तर तो खर्च आपण त्या स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मध्ये काय करतो, ऍड करतो आणि मग आपल्याला ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉकची फिगर मिळेल. आणि हाच ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉकच्या मदतीने आपण फायनल क्लेम कॅल्क्युलेट करत असतो. आता आपण स्टेप 5 बघू का जी आपलं शेवटची स्टेप असेल, कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट ऑफ क्लेम. तर इथे दोन नोट आहे, आपण पहिली नोट बघूयात. नोट फर्स्ट, इफ पॉलिसी अमाऊंट नॉट गिवन इन द प्रॉब्लेम देन लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू क्लेम अमाऊंट. आता पॉलिसी अमाऊंट म्हणजे काय, आपण विमा कंपनीकडे किती रकमेचा विमा काढलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या कडे 5 लाखाचा आपला एकूण मशिनरी आणि रॉ मटेरियल असेल तर आपण पूर्ण 5 लाखाची काढली का 3 लाखाची काढली, त्याला आपण पॉलिसी अमाऊंट असं म्हणतो. जर दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये पॉलिसी अमाऊंट दिलेली नसेल तर अशा वेळेला जी काही लॉस ऑफ स्टॉक, ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉकची जी काही अमाऊंट आलेली असेल तीच आपली काय असेल, क्लेम अमाऊंट असेल. आता आपण दुसरी नोट बघूयात. जर इफ पॉलिसी अमाऊंट गिवन इन द प्रॉब्लेम देन देअर आर 3 कंडिशन अरायझिंग. जर आपल्याला पॉलिसी अमाऊंट दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये तर त्यावेळेला 3 कंडिशन असतात. त्या 3 कंडिशन कोणत्या आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट कंडिशन असे असेल, इफ पॉलिसी अमाऊंट इज इक्वल टू स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर देन लॉस ऑफ स्टॉक व्हॅल्यू इज अ क्लेम अमाऊंट. म्हणजेच पॉलिसी अमाऊंट इतकीच स्टॉक ऑन डेट ऑफ फायरचे अमाऊंट असेल तर त्यावेळेला क्लेम हा आपला लॉस ऑफ स्टॉकच्या इतका असतो. म्हणजेच क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक केव्हा, जेव्हा पॉलिसी अमाऊंट ही आपली स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरच्या इक्वॅलंट असेल किंवा सारखेच असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिसी अमाऊंट ही 100 रुपये आणि आपला स्टॉक ऑन डेट ऑफ द फायर हा सुद्धा काय 100 रुपये. अशा वेळेला जो काही क्लेम आपण कंपनीकडे करू तो क्लेम हा लॉस ऑफ स्टॉक इतकाच असेल, म्हणजे तो 100 रुपये इतका असेल किंवा जो आपला ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक असेल त्या इतका असेल. दुसरी कंडिशन आपण इथं बघूयात. सेकंड कंडिशन, इफ पॉलिसी अमाऊंट इज ग्रेटर दॅन स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर देन लॉस ऑफ स्टॉक व्हॅल्यू इज अ क्लेम अमाऊंट. म्हणजेच पॉलिसी अमाऊंट इज ग्रेटर दॅन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर देन क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे काय, आपली पॉलिसी अमाऊंट ही 100 रुपये आणि स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आले 50 रुपये. तर आपण कंपनीकडे असं नाही म्हणू शकत का आम्ही 100 रुपयाची पॉलिसी काढलेली आम्हाला 100 रुपयेच मिळायला पाहिजे. तर आपला लॉस किती झाला आहे, ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे, 50 रुपये झालेला आहे. तर कंपनी फक्त 50 रुपये तुम्हाला क्लेम देईल, तुम्हाला पूर्ण 100 रुपये देणार नाही. म्हणून इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची का पॉलिसी अमाऊंट ही जास्त असेल तरी त्या केसमध्ये आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इतकीच किंवा आपला जो ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक असेल हीच अमाऊंट आपल्याला क्लेम म्हणून मिळेल. तिसरी कंडिशन अतिशय महत्वाची अशी कंडिशन आहे, ही पॉलिसी अमाऊंट इज लोअर दॅन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर देन ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल. खूप इंटरेस्टिंग आहे इथे बघा, पॉलिसी अमाऊंट इज लेस दॅन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर देन ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल. ही गोष्ट लक्षातच ठेवायची. पॉलिसी अमाऊंट जर ही स्टॉक ऑन डेट ऑफ फायर पेक्षा कमी रकमेची असेल तर त्यावेळेला ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होतो. हे ब्रीदवाक्य आपल्या डोक्यामध्ये घुसूनच घ्यायचं आहे. पॉलिसी अमाऊंटची व्हॅल्यू जरी स्टॉक ऑन डेट ऑफ फायर पेक्षा कमी असेल तर त्यावेळेला ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होईल. मग ती पॉलिसी अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली असो किंवा नसो तर ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होईलच असंही नाही. काही वेळेला अमाऊंट पॉलिसी दिलेली असते पण त्या केसमध्ये ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होईल असं नाहीच. ज्या वेळेला पॉलिसी अमाऊंट ही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पेक्षा कमी असेल
त्याच वेळेला ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेबल होईल. उदाहरण द्यायचं झाल्यास आपलं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आले 100 रुपये आणि पॉलिसी अमाऊंट आहे आपली 70 रुपये. तर अशा वेळेला मात्र ॲव्हरेज क्लॉज तुमचा काय होईल, ॲप्लिकेबल होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय झालास, तुमचा लॉस झालाय 100 रुपये आणि तुम्ही उतरवलाय 70 रुपयाचाच. मग कंपनी तुम्हाला काही डायरेक्ट 100 रुपये देणार नाही का, आमचा लॉस हा 100 रुपये झालाय, तुम्ही आम्हाला 100 रुपये द्यायला पाहिजे, विमा काढलाय. पण तुम्ही विमा उतरवताना तो किती रुपयाचा काढलाय, 70 रुपयाचा काढलाय. मग त्या 70 रुपयाच्या प्रोपोर्शन मध्येच तुम्हाला काय मिळेल, क्लेमची अमाऊंट मिळेल. मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण बघूयात. आणि तो फॉर्म्युला बघण्या अगोदर आपण ॲव्हरेज क्लॉज नेमका काय असतो हे आपण थोडक्यात इथे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयात की ॲव्हरेज क्लॉज म्हणजे नेमकं काय. मी इंग्लिशमध्ये स्वतः वाचतो कारण की शॉर्ट नोटसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ॲव्हरेज क्लॉज नेमकं काय कॉन्सेप्ट आहे. तर बघा, दिस क्लॉज इज अ क्लॉज ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसी अंडर ॲव्हरेज क्लॉज इफ द अमाऊंट ऑफ पॉलिसी is less than the value of the subject matter of the insured, the insurer will be liable for only that portion of loss which the policy amount bears in respect of the subject matter. The fire insurance policies often include an average clause for discouraging the underinsurance. म्हणजे काय, तर ॲव्हरेज क्लॉज हा केव्हा ऍप्लिकेबल होतो, हा एक क्लॉज आहे, म्हणजे एक तत्व आहे फायर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये. हे तत्व मांडलेलं असतं का जेव्हा पॉलिसी अमाऊंट कमी असेल, ऍक्च्युअल लॉस तुमचा झालेला असेल. आपण उदाहरण बघितलं का 100 रुपयाचा तुमचा लॉस झाला आहे, पॉलिसी तुम्ही 70 रुपयांची काढलेली, तर अशा वेळेला कंपनी तुम्हाला 100 रुपये देणार नाही भरपाई. तर ती 70 रुपयाच्या प्रोपोर्शन मध्येच जो काही त्यांचा जो काही खर्च बसेल तो खर्च देण्यासाठी ते बांधील राहतील. मग ही पॉलिसी काय इन्क्लूड केलेली आहे ॲव्हरेज क्लॉज मध्ये, का इन्शुरन्स तुम्ही कमी रकमेचा काढायचा आणि तुम्हाला लॉस हा जास्त मिळेल, त्यासाठी हा क्लॉज इन्शुरन्स कंपनीने टाकलेला असतो. आणि अशा वेळेला आपण क्लेम कसा कॅल्क्युलेट करतो, जर ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेबल असेल दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये, तर आपल्याला एक अतिशय सोपा आणि सुटसुटीत असा फॉर्म्युला आहे, क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक गुणिले अमाऊंट ऑफ पॉलिसी भागिले स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं दॅट इज क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक इंटू अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. किंवा तुम्ही हा फॉर्म्युला असाही घेऊ शकता, क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. काही पुस्तकांमध्ये तो अशा प्रकारे दिलेला आहे, तुम्ही कसाही घ्या, आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने या 5ही स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक मेथडने इन्शुरन्स क्लेम हा फाइंड आउट करत असतो. जाता जाता आपण एक क्विक रिव्हिजन करूयात का आपण ओव्हरऑल या व्हिडिओ क्लिप्स मध्ये काय काय बघितलं. आपण सुरुवातीला बघितलं नेमकं इन्शुरन्स क्लेम ही कॉन्सेप्ट काय, ती डायग्रामद्वारे आपण चांगल्या प्रकारे समजूनही घेतली. त्यानंतर आपण बघितलं कोणत्या दोन मेथडने आपण इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर लॉस ऑफ स्टॉक मेथडने आपण इन्शुरन्स क्लेम कसा फाइंड आउट करतो. त्यामध्ये आपण बघितली पहिली स्टेप, ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. ट्रेडिंग अकाउंट तयार करून त्याच्यावर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो आणि त्या ग्रॉस प्रॉफिटच्या मदतीने आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो फाइंड आउट करतो आणि तोच रेशो आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी वापरत असतो. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं, त्याद्वारे आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजेच क्लोजिंग स्टॉक आपण तिथे फाइंड आउट केला. त्या क्लोजिंग स्टॉकच्या मदतीने आपण ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट केला. ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक मध्ये म्हणजे काय केलं, आपण जे काही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरची अमाऊंट आली असेल त्यातून आपण जो काही सेव्ह झालेला गुड्स असेल म्हणजे स्टॉक सॅलरीज असेल तो स्टॉक सॅलरीज लेस केला. जर काही फायर फायटिंग एक्सपेन्सेस असतील म्हणजे आग लागली त्यावेळेला काही माल वाचवताना किंवा काही फर्निचर वाचवताना जो काही खर्च आला असेल तो खर्च आपण त्या लॉस ऑफ स्टॉक मध्ये ऍड करतो आणि मग आपल्याला ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉकची अमाऊंट मिळते. ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉकची अमाऊंट मिळाल्यानंतर आपण शेवटच्या स्टेपकडे आलो होतो का आपण क्लेम कसा कॅल्क्युलेट करतो. जर दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये पॉलिसी अमाऊंट असेल तर त्यावेळेला आपल्याला ॲव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होतोच असं नाही. ज्या वेळेला पॉलिसी अमाऊंट कमी असेल स्टॉक ऑन डेट ऑफ फायरच्या वेळेला त्याच वेळेला ॲव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होतो. तर समजा पॉलिसी अमाऊंट दिलेली असेल तर त्यावेळेला समजायचं का तिथे ॲव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल आहे इन जनरल वे.
आणि जर पॉलिसी अमाऊंट दिलेली नसेल तर त्यावेळेला जो काही ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक आलेला असेल तीच अमाऊंट आपली आपण क्लेम अमाऊंट म्हणून आपण कन्सिडर करत असतो. तर आपण ॲव्हरेज क्लॉजही बघितला का ॲव्हरेज क्लॉज नेमकं काय असतो. ॲव्हरेज क्लॉज जेव्हा पॉलिसी अमाऊंट ही स्टॉक ऑन डेट ऑफ फायरपेक्षा कमी असते त्यावेळेला ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेबल होतो आणि त्या प्रोपोर्शनमध्येच आपल्याला विमा कंपनी पण आपल्याला आपल्या खर्चाची भरपाई देऊ शकते. काही तुम्ही विमा 100 रुपयाचा काढलेला आहे, तुम्ही 150 रुपये लॉस झाला म्हणून तुम्ही 150 रुपयाची मागणी कराल तर कंपनी त्याला कधी मान्य करणार नाही. म्हणून हा क्लॉज कंपनीने टाकलेला असतो का जेवढा तुमचा विमा उतरवलेला आहे तुम्ही रकमेच्या त्या रकमेच्या रेशोमध्येच तुम्हाला भरपाई मिळेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या इंट्रोडक्टरी भागामध्ये आपण इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय, इन्शुरन्स क्लेम कोणत्या मेथडद्वारे आपण काढू शकतो हे आपण बघितलं आणि लॉस ऑफ स्टॉक मेथडच्या आपण स्टेप समजून घेतल्यात. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पलद्वारे लॉस ऑफ स्टॉक मेथड समजून घेऊयात. धन्यवाद. Thank you all of you for keep and patience listening this video. Thank you.